नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील, शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करतो. आज आयोगाने अगदी 15-20 मिनिटांपूर्वीच आपल्याला फायनल की आन्सर की दिलेली आहे, ते म्हणजे ग्रुप सीची. ग्रुप सीचा जो मेनचा पेपर झालेला 2025चा, त्याची आज आन्सर की आली. पण त्या आन्सर कीमध्ये 3 प्रश्नांची उत्तर आयोगाने कम्प्लिटली ही चुकीची दिलेली आहे. असं पहिल्यांदा घडलंय की एवढे 3 प्रश्न आयोगाने चुकवले, आणि आता ही फायनल म्हणजे अंतिम की असल्यामुळे देर इज नो स्कोप दॅट यू कॅन गो अँड ऑब्जेक्ट दिस क्वेश्चन्स. म्हणजे आपण जाऊन पुन्हा दार ठोठवणार आणि आयोगाला विचारणार की हे प्रश्नाचं तू उत्तर बदला, तर असं शक्य नाही आहे. तर 3 प्रश्नांची आयोगाने उत्तरं चुकीची दिली, त्याबद्दल आपण चर्चा करू आजच्या लेक्चरमध्ये आणि बघूया की एक्सपेक्टेड उत्तर काय होती आणि आयोगाकडनं काय अपेक्षित आहे भविष्यामध्ये. तर बघा, माझ्याकडे जो सेट आहे तो सेट ए आहे, ग्रुप सी 2025 मेन सेट ए. त्याचा प्रश्न क्रमांक जो आहे तो 59 नंबरचा क्वेश्चन. बघा, या 59 नंबरच्या क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर आयोगाने काय विचारलंय, उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी, द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स इज. अंडरलाईन क्लॉज विचारला, फक्त अंडरलाईन, आणि अंडरलाईन फक्त इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे शब्द बोललेले आहेत ते विचारलेले आहेत. तर डायरेक्ट इनडायरेक्ट जर चॅप्टर वाचलं मित्रांनो आपल्याला, तर त्यामध्ये ना विशिष्ट घटक असतात. कोणते? जो बोलणारा व्यक्ती असतो, याच्यामध्ये उमेश बोलणार आहे, त्याला म्हणतात रिपोर्टर. जो बोलतो तो असतो रिपोर्टर. ठीक आहे, हा रिपोर्टर आहे. तो ज्या शब्दामध्ये ज्या वर्बमध्ये बोलतो तेच ते रिपोर्टिंग वर्ब. मग यामध्ये सेट टू हे माझं रिपोर्टिंग वर्ब आहे, रिपोर्टिंग वर्ब. हा रिपोर्टिंग वर्ब आला. त्यानंतर तो ज्याला बोलतो, ज्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे, त्याला लिस्नर म्हटलं जातं. हिज फादर यामध्ये कोण आहे, तर हा लिस्नर आहे. ठीक आहे, लिस्नर असतोच असं नाही, लिस्नर कधी असतो नसतो. आणि जे बोललेलं वाक्य एक्झॅक्टली जे वर्ड्स असतात ना, त्याला म्हणतो आपण रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो आपण, रिपोर्टेड स्पीच. मग तुम्ही ना डायरेक्ट स्पीच कोणतं, तर डायरेक्ट स्पीच पूर्ण वाक्याला डायरेक्ट स्पीच म्हणू. उमेश पासून तर अगदी मनीपर्यंत याला मी डायरेक्ट स्पीच म्हणणार. डायरेक्ट स्पीचला अजून एक शब्द मित्रांनो, डायरेक्ट नॅरेशन. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये काय असतं, डायरेक्ट स्पीच चॅप्टर नसतं, डायरेक्ट नॅरेशन, इनडायरेक्ट नॅरेशन. मग यात पहिल्या कीनुसार आयोगाचं उत्तर 4 होतं, दॅट्स ओके फाईन, रिपोर्टेड स्पीचेस त्याला म्हणतात. पण आता फायनल कीला उत्तर दिलं आयोगाने डायरेक्ट स्पीच. माझा पहिला क्वेश्चन, डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नरेशन दोघंही एकच आहे, वेगळे नाहीत. याचे 100 पुस्तकांमध्ये तुम्हाला रेफरन्सेस मिळतील, दोन्ही एक आहे. त्यामुळे हा प्रश्न त्या वेने जर गेला तर कॅन्सल होईल. बट जर तुम्ही फक्त अंडरलाईन पार्ट, फक्त आय नीड मोर मनी, हा अंडरलाईन पार्ट जर म्हटला तर एक्झॅक्टली तो डायरेक्ट रिपोर्टेड स्पीचच येईल. मग तुम्ही जर उत्तर 2 देतायत, मग ठीक आहे, उत्तर 3 पण पाहिजे. मग 2-3 उत्तर 2 होणार नाहीये. मग इथं हा प्रश्न इधर जर तुम्ही डायरेक्ट स्पीच नुसार गेलात तर कॅन्सल अपेक्षित आहे. का बरं? कारण डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नरेशन दोनांचा अर्थ एकच आहे. आणि जर ऍक्च्युअली तुम्ही पुस्तकांच्या रेफरन्सेस नुसार गेला, स्टँडर्ड पुस्तकांच्या, तर रिपोर्टेड स्पीच हे उत्तर आहे. आयोगाने दिलेलं उत्तर 2 हे फायनल की नुसार आहे, पण हा प्रश्न रद्द किंवा हा प्रश्न उत्तर बदलणं अपेक्षित आहे. याचा सोर्स बद्दल बोलू. आता याचा सोर्स जर म्हटला तर आयोगाचं प्रिय पुस्तक. आता हे पुस्तक आहे रेनान मार्टिन, सॉरी हे पुस्तक आहे पाल्यानसुरीचं. पाल्यानसुरी, रेनान मार्टिन हे दोन्ही पुस्तकं मॅक्झिमम कॉपी पेस्ट होताना दिसतात. मी पाल्यानसुरीचा फक्त फोटो काढलेला आहे एकच पेजचा. हा जो 12 नंबरचा चॅप्टर, तुम्ही 12 नंबरच्या चॅप्टरमध्ये जा, पाल अँड सुरी पुस्तकामध्ये आयोग यातले बरेचसे प्रश्न कॉपी करतं. मी ऑक्सफर्ड कॅम्ब्रिजचे पुस्तकं घेतले नाहीये, कारण आयोगाचे हेच पुस्तक कॉपी पेज जास्त दिसतं. तर या पुस्तकातले मागच्या वर्षी बरेचसे प्रश्न होते. ग्रुप सीला पण प्रश्न 2 कॉपी याच्यातले. तर हे चॅप्टर बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, बघा मी अगदी पहिले 2 वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. यात काय म्हटलं बघा पाल्यानसुरी या लेखकाने, की हे बघा, देर आर 2 वेज ऑफ रिपोर्टिंग स्पोकन बाय पर्सन प्रोड्यूस बाय एक्झॅक्टली व्हॉट एव्हर. आता इथं काय म्हणतो माहिती का, द फर्स्ट ऑफ दिस मेथड इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच, और इथं बघा काय म्हटलंय, और डायरेक्ट नॅरेशन. हे बघा, म्हणजे डायरेक्ट नॅरेशन म्हणजे डायरेक्ट स्पीच होय, याच्यात काही बदल नाहीये. दुसरं इथं काय म्हटलं बघा, रिपोर्टेड स्पीच, ठीक आहे, आणि रिपोर्टिंग वर्ब, त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. तर यामध्ये त्याने काय म्हटलं बघा, इथं मी थोडं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी. यात बघा, यात काय म्हणतोय तो, द एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर विच आर पुट विदिन द इन्व्हर्टेड कॉमास. जे रिपोर्टरचे बोललेले वाक्य असतात ते इन्व्हर्टेड कॉमा असतात, ते असतात द रिपोर्टेड स्पीच मध्ये असतात. द वर्ब दॅट मे इंट्रोड्यूस द रिपोर्टिंग स्पीच इज कॉल्ड रिपोर्टिंग वर्ब. इन एक्झाम्पल गिवन अबोव सेड द रिपोर्टिंग वर्ब अँड आय नीड मोर मनी इज द रिपोर्टेड स्पीच. बघा काय म्हणतोय तो, म्हणजे यामध्ये म्हणतो तो आय नीड मोर मनी. हे बघा, आय नीड मोर मनी. मग हे वाक्य कुठून घेतलं बरं, तर जरा फक्त वरच्या वाक्याकडे जाऊ आपण. हे बघा, उमेश सेड टू हिज फादर
आय नीड मोर मनी. आता हे वाक्य कुठलं तुम्ही स्वतःला विचारा. म्हणजे हेच वाक्य आयोगाने कॉपी केलेलं आहे की उमेश सेड टू आय नीड मोर मनी. आणि यात खाली काय म्हटलंय बघा त्याने रिपोर्टेड स्पीच मध्ये की यात बघा डेफिनेशन काय बघा, नीट वाचाय वाक्य. इथून वाचतो मी. हे बघा इथून इथून इन द एक्झाम्पल गिवन अबो, वर जे एक्झाम्पल दिलं आहे ते सेड इज रिपोर्टिंग वर्ब. बघा सेड इज अ रिपोर्टिंग वर्ब, सेड हा रिपोर्टिंग वर्ब आहे. अँड आय नीड मोर मनी, आय नीड मोर मनी इज अ रिपोर्टेड स्पीच. हे बघा इज अ रिपोर्टेड स्पीच. इतकं कॉपी पेस्ट आहे, वाक्य कॉपी आहे, त्यातले कॉन्ट्रास्ट म्हणजे त्यात दिलेले एलिमेंट सगळे कॉपी आहेत. तर आता काय म्हणावं आयोगाला, म्हणजे यावरती भांडावं की चर्चा करावी की आर्ग्युमेंट द्यावी. सो हे पूर्णतः चुकीचं आयोगाने उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं अपेक्षित जे उत्तर आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर बघितला हा प्रश्न तर याचं अपेक्षित उत्तर 4च पाहिजे, 2 पण नाही, 3 पण नाही. हे बघा एक्झॅक्टली उमेश सेड टू हिज फादर, कॉपी पेस्ट वाक्य आहे. मी दुसरं पुस्तक का नाही घेतलं सांगितलं कारण मला वाक्य तेच दाखवायचं होतं. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट नरेशन आहे. उत्तर माझं 4 अपेक्षित आहे, 100% अपेक्षित उत्तर आहे. आणि जर आयोगाला असं वाटत असेल की नाही ते डायरेक्ट स्पीच आहे तर डायरेक्ट स्पीच उमेश पासून तर अगदी मनीपर्यंत येईल. आणि जर तुम्ही डायरेक्ट स्पीच उत्तर दिलं तर डायरेक्ट नॅरेशन पद्धतीचं उत्तर आहे. तुम्ही याला कॅन्सल करा किंवा जर तुम्हाला वाटत असेल पाल्यांसुरेचं तुम्ही पुस्तक कॉपी करतात तर उत्तर 4च बरं होतं. दुसरा प्रश्न घेऊ आपण. ओके, आता 78 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये मी जो एक्सप्लेन केलं होतं त्यामध्ये मी अनफ्रेंडली उत्तर दिलं होतं, सॉरी फ्रेंडली उत्तर दिलं होतं. आयोगाचं उत्तर 3 होतं, फ्रेंड पहिल्या कीनुसार. आता तर उत्तर आयोगाचं 2 आहे. आता आपण एक काम करू, एक कन्सेप्ट समजून घेऊ आधी काय. पॉइंट आउट द बेस वर्ड, बेस इन द वर्ड अनफ्रेंडलीनेस. या अनफ्रेंडलीनेस मध्ये बेस वर्ड कोणता आहे? तर यातला बेस वर्ड खरं तर फ्रेंड आहे, हा फ्रेंड आहे एक्झॅक्टली. हे उत्तर होतं आयोगाचं पहिल्या कीनुसार, पण दुसऱ्या कीनुसार आयोगाचं 2 उत्तर आहे. ठीक आहे. आता यात बघा, यात म्हटलं बेस. बघा मी जर प्रेफिक्स जोडले सुरुवातीला, हा मूळ शब्द, सफिक्स जोडले नंतर, हा जो मूळ शब्द असतो याला आपण बेस म्हणतो मित्रांनो, याला आपण बेस म्हणतो. आता मी जर असं म्हटलं की अनसक्सेसफुल असं म्हटलं तर जो अन आहे ना हा प्रिफिक्स आहे, हा जो फुल आहे सफिक्स आहे, आणि याचा जो बेस वर्ड आहे तो आहे माझा सक्सेस. ठीक आहे, हा मूळ शब्द आहे. मग अनफ्रेंडलीनेस मध्ये फ्रेंड हा माझा मूळ शब्द पाहिजे, हा फ्रेंड हा माझा मूळ शब्द पाहिजे. हे माझं अपेक्षित उत्तर आहे. ठीक आहे फाईन. पण आयोगाने उत्तर काय दिलंय? अनफ्रेंडली. मग त्यात अनफ्रेंडलीने म्हटल्यानंतर त्याने नेस याला जोडला असावा अनफ्रेंडली, पण या अनफ्रेंडली मध्ये पण एल वाय हा सफिक्स आहे, अन हा प्रेफिक्स आहे, मूळ शब्द त्यात पुन्हा फ्रेंडच आहे. म्हणून त्या फ्रेंडलीला कितीही प्रेफिक्स सफिक्स जोडले तरी फ्रेंडच हा मूळ शब्द राहील. ठीक आहे, आयोगाचं उत्तर 2 आहे. आता जरा आपण एक काम करू, ऑक्सफर्डच्या पुस्तकाला जो हा प्रश्न समजून घेण्यासाठी जरा मी पहिल्यांदा तुम्हाला जरा थोडं फिरून आणतो. इथं डेफिनेशन दिलेली आहे ऑक्सफर्डच्या पुस्तकाने की प्रिफिक्स काय असतो, रूट काय असतो, सफिक्स काय असतो. तर इथं स्पष्ट म्हणतो तो की रूट आणि बेस हा एकच आहे. रूट शब्द आणि बेस एकमेकांना पर्यायी आहे. इथं बघा तुम्ही जर बघितलं की रूट आणि बेस वगैरे, तर आता गंमत सांगतो, इथं एक्झाम्पल दिलेल्या शब्दांची जरा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा इथे आहे मित्रांनो, इथं ना एक शब्द दिलाय ऑक्सफर्डच्या पुस्तकाने, हायपर ऍक्टिव्ह. आता हायपर ऍक्टिव्ह शब्द दिल्यानंतर त्याने काय म्हटलं की याचा अफिक्स जो आहे तो हायपर आहे, आणि मूळ शब्द बघा बेस शब्द ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह बाहेर काढला आणि हायपर वेगळा केला. अजून त्याने ऍक्टिव्ह शब्दाला अजून तोड केली. त्याने म्हटलं ऍक्टिव्ह मध्ये हा जो ऍक्ट आहे हा बेस आहे, बघा बेस किंवा रूट आहे, आणि IVE ऍक्टिव्ह मधला हा सफिक्स किंवा प्रेफिक्स म्हणजे अफिक्स आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यात मला कळलं की जो हायपर ऍक्टिव्ह शब्द म्हणतोय हायपर ऍक्टिव्ह, यामध्ये तो काय करतोय, शब्द तोडत आणतोय. आधी म्हणतो तो ऍक्टिव्ह हा त्याचा बेस आहे, नंतर खाली म्हणतोय तो ऍक्ट हा त्याचा बेस आहे. हा ऍक्ट हा ऍक्टिव्ह, पण हायपर ऍक्टिव्ह हा बेस नाहीये. सेम जरा 2-3 प्रश्न पुढे जाऊया आपण. हे बघा इथं आलो आपण, इथं पण त्याने बरेचसे शब्द आपल्याला एक्सप्लेन केलेले आहे. मग आता इथं युजफुलनेस शब्द दिलेला आहे, मग आपला घेऊया अनफ्रेंडलीनेस. मग अनफ्रेंडलीनेस आणि युजफुल मध्ये मला काय साम्य वाटतं की अनफ्रेंडलीनेस मध्ये अन आणि नेस आहे, इथं युजफुलनेस मध्ये पुन्हा नेस आणि अन आहे. मग बघा ऑक्सफर्ड लेखक काय म्हणतो यामध्ये की हा जो युजफुलनेस आहे याच्यामध्ये युजफुल हा बेस आहे आणि अफिक्स काय आलं नेस. युजफुल मध्ये अजून तो बाहेर काढतो खाली, तो हा जो यूज आहे हा बेस आहे, आणि नंतर मग फुल हा सफिक्स आहे. म्हणजे तुम्ही शब्दाला जेवढे प्रेफिक्स सफिक्स जोडणार ते सगळे बाहेर काढून सर्वात शेवटी जो शब्द मिळतो तोच तो बेस किंवा रूट. हे झालं ऑक्सफर्ड. आता गंमत सांगतो, कॅम्ब्रिजच्या पुस्तकातूनच तो शब्द कॉपी केला फ्रेंडलीनेस आयोगाने, आणि बघा तिथंच गडबड केलेली. हे बघा हे कॅम्ब्रिजचं पुस्तक आहे, तो शब्द कॉपी पेस्ट आहे. हे बघा हा वर्ड फॉर्मेशन चॅप्टर आहे, आणि इथं आल्यानंतर मला क्लिअरली इथं बघा
हेच कॉपी पेस्ट आयोगाने केलेलं आहे. हा बघा शब्द इथं, हा फ्रेंड एक्झाम्पल दिलेला आहे. हा फ्रेंड आहे, फ्रेंडला फ्रेंडली झाला, अनफ्रेंडली झाला आणि अनफ्रेंडलीनेस झाला. आणि इथं त्याने स्पष्ट म्हटलंय की बेस वर्डला आपण काय काय शब्द जोडू शकतो. तर हा बेस वर्ड आहे फ्रेंड, त्याला एलवाय जोडला फ्रेंडली, त्याला अजून अन जोडला अनफ्रेंडली आणि त्याला अजून अनफ्रेंडलीनेस जोडला. आता त्याच्यावर काय बोलावं. तर हे झाले माझ्याकडचे असलेले प्रूफ. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे फ्रेंडलीनेस वगैरे, हा म्हणजे याचं उत्तर काय असावं. ठीक आहे, आयोगाने अनफ्रेंडली दिलेला आहे, पण हा कधी बेस नाही होणार, हा मूळ नाही होणार. त्याला अन जोडला आणि एलवाय जोडलाय, हा तर त्याला अफिक्सेस जोडलेला आहे. तर जेवढे आपण मूळ खाली येऊ तर तो फ्रेंड होईल. मी दिलेलं उत्तर कुठल्या सेन्सनुसार, माझ्या अनुभवानुसार, टीचिंगच्या काय होतं, फ्रेंडली मी उत्तर दिलं होतं युट्यूबला असताना. त्याचं कारण म्हटलं की मला असं वाटलं याच्यातला फ्रेंडली हा मूळ शब्द आहे, त्याला अन जोडलाय आणि त्याने नेस जोडलाय. म्हणजे मग मला असं वाटलं की त्याला अन आणि नेस हे दोन जोडलेले म्हणून त्यातला फ्रेंडली येईल. पण पुस्तकात स्टँडर्ड म्हणतं की एलवाय सुद्धा हा त्याला अफिक्स आहे, म्हणून फ्रेंड हा मूळ शब्द आहे. याचं उत्तर हे तीनच अपेक्षित हवं होतं. नमाने तिसरा आणि शेवटचा प्रश्न जो आयोगाने चुकवलाय, इथं गडबड दिसते आयोगाची या चॅप्टरमध्ये. खरं तर त्याने एकच सोर्स एक फॉलो करावा किंवा चुका करू नये. पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. हे बघा कंडिशनल वाक्य आहे आणि पास्ट परफेक्ट, हॅड प्लस V3, पुढे मॉडेल परफेक्शन आहे, माईट हॅव प्लस V3. हे वाक्य पॅसिव्ह आहे म्हणून. आता एक सांगतो, 3 प्रकारच्या कंडिशन आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 3 म्हणजे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टच्या कंडिशनला आपण इम्पॉसिबल म्हणतो, किंवा याला अजून 2 शब्द आहे, अनफुलफिल्ड कंडिशन, काउंटर फॅक्च्युअल कंडिशन, टाईप 3 कंडिशन. ठीक आहे. जे 2 नंबरची असते सिंपल पास्टची असते, याला आपण इम्प्रॉबेबल म्हणतो, अनरियल म्हणतो, अनलाइकली म्हणतो, इमॅजिनरी म्हणतो. आणि जी पहिली आहे ती असते पॉसिबल कंडिशन, प्रेझेंट टेन्सची. ठीक आहे. मग आता इथं पास्ट परफेक्ट दिलाय म्हणजे हे टाईप 3 आहे, म्हणजे इम्पॉसिबल म्हणजे माझं 4 अपेक्षित उत्तर आहे. आयोगाने याच्यामध्ये एवढी मोठी ब्लंडर केलेली आहे की उत्तर 1 देऊन ठेवलेलं आहे पॉसिबिलिटी. हे पॉसिबल कसं काय येईल. ही पास्टची कंडिशन आहे आणि तुम्ही पॉसिबल देता, म्हणजे तुम्ही उत्तर देताना तुम्ही विचारही करत नाही तरुण लोकांचा की ही मेन्स आहे, इथून लाईफ टर्न होणार आहे पोरांची. पहिलं पॉसिबल उत्तर दिलं, बरं झालं ॲबिलिटी दिलं नाही, अजून म्हणजे डोकं फोडायची वेळ आली असती. द फॅक्ट इज, जर आपण बघितलं PYQला जाऊ, कुठल्या पुस्तकाला जायची गरज नाही आहे. पास्ट परफेक्ट कंडिशन राज्यसेवा 2021 तुम्ही विचारलेली आहे. ठीक आहे, मला कुठल्याच सोर्सला जायची गरज नाही आहे. राज्यसेवा 2021ला मी आलो तर इथं पुन्हा बघा, हा पास्ट परफेक्ट टेन्स आणि त्यानंतर हे मॉडेल परफेक्शन प्लस V3. तुमचं उत्तर काय, इम्पॉसिबल ए, म्हणजे 4 तुमचं उत्तर आहे क्लिअरली. ठीक आहे. पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन इम्पॉसिबल असते, ही प्रोबेबल किंवा पॉसिबल प्रेझेंट टेन्सची असते, ही इम्प्रोबेबल किंवा अनरियल ही सिंपल पास्टची असते, हे कंडिशन ऑफ जनरल ट्रूथ ही प्रेझेंट टेन्सचं असतं. हे सगळ्यांना माहिती आहे. बरं ठीक आहे, तुम्ही दिलेलं उत्तर इथं तुम्ही इम्पॉसिबल म्हणतात, इथं तुम्ही पॉसिबल म्हणतात, असं नाही चालणार. त्याला रूल आहे, बेस आहे. काय रूल आहे, चला तुमचं आवडतं पुस्तक कोणतं पुस्तक आहे, पुन्हा इथं आलो मी पालनसुरी. मी दुसरं पुस्तक घेतच नाही ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज, पालनसुरीला येऊ. पेज नंबर पण ते सांगतो, 58 पेज नंबर. हे बघा इथं हे क्लिअरली इथं काय म्हणताय, हे बघा इम्पॉसिबल कंडिशन टाईप 3. इथं काहीच पुढे काहीच जायची गरज नाही आहे. हे बघा इम्पॉसिबल कंडिशन बोल्ड मध्ये टाईप 3 आहे आणि त्यात काय म्हटलंय बघा, हा पास्ट परफेक्ट आणि हे मॉडेल परफेक्शन. इथं खाली रूल दिलेला आहे बघा, दिस पॅटर्न यूज इफ, हे बघा पास्ट परफेक्ट वुड कुड हॅव प्लस V3. एवढं स्पष्टपणे दिलेलं आहे. इतकं सोपं साधं सरळ आयोगाने 3 प्रश्न चुकवलेत, म्हणजे गुणिले 2 6 मार्क्स. खरं तर हा तरुणांची खेळच आहे. इथून पोरांचं पूर्ण लाईफ टर्न होऊ शकतं. 6 मार्क्स म्हणजे जोक नाही. 6 मार्काचं काय महत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे 3 प्रश्न पहिल्यांदा मी असं बघितलं की तज्ज्ञांकडनं चुकले. होऊ शकतं, मॅन इज एरर म्हणतो आपण, परंतु यात मी एक शिक्षक म्हणून ह्या विषयाचा, बरेचसे तरुण माझ्यावरती या विषयाविषयी डिपेंड असतात माझ्यावर, तर मी काय करणार यावरती, तर मी स्वतः एक ईमेल करेल आयोगाला की या संदर्भात की जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करू की या प्रकारच्या चुका तुम्ही होऊ नका देऊ. यात काही चेंजेस होत असतील तर तेही बरं आहे. किंवा तुम्ही तरुण म्हणून काय करू शकतो आपण, एकदम सोपा मार्ग आहे, म्हणजे संविधानिक मार्ग, म्हणजे आपण त्यांना ईमेल करू शकतो, पत्र लिहू शकतो की जेणेकरून इथून पुढे कृपया चुका टाळा. पहिल्या कीला ठीक आहे, पण दुसऱ्या टीला तुम्ही 100% उत्तर बेस्ड ऑन प्रूफ, बेस्ड ऑन रिसोर्सेस तुम्ही दिले पाहिजे. हीच अपेक्षा आपण तज्ज्ञ मंडळीकडे करू शकतो. थँक्यू.